काय झालं बुलढाण्याला? शिंदेचा एवढा आवाज आहे तर जनतेचा किती पाहिजे? त्याला जोरात विजयरावला ऊर्जा द्यायची आहे, अर्पिताबाईला ऊर्जा द्यायची आहे. भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्रीराम. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे कामगार मंत्री माननीय आकाशभाऊ खोनकरजी, चंद्रभाऊ संचेतीजी, आमदार श्वेताताई महर्लेजी, माननीय विजयराव शिंदेजी, अर्पिताताई शिंदेजी, टी आंबोरेजी, दिलीपभाई खरातजी, सविताताई पाटीलजी, संगीताताई शिंदेजी, बाबासाहेब जाधव, वैजयंतीताई कस्तुरे, संतोषजी काळे, भैयासाहेब पाटील, गणेशजी मांटे, व्यासपीठावर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. समोरही अनेक मान्यवर बसलेले आहेत. या ठिकाणी उपस्थित सर्वच बंधू आणि भगिनी, पत्रकार बंधू भगिनींनो, खरं तर 2 तारखेची निवडणूक ही अर्पिताताई शिंदेच्या नशिबाची नाही आहे. 2 तारखेची निवडणूक ही विजयराजे शिंदेच्याही नशिबाची नाही आहे. ही निवडणूक आपले मंत्री या ठिकाणी आकाशभाऊ खोनकर आणि आमदार श्वेताताई महर्लेच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक चंद्रशेखर बावनकुळे किंवा देवेंद्र फडणवीसच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी केंद्र सरकारने बुलढाणा करता ज्या 55 योजना बुलढाण्याच्या जनतेकरता दिल्या आहे, या योजना अर्पिताताई शिंदेच्या माध्यमातून बुलढाणा शहराच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याकरता 2 तारखेची निवडणूक आहे. 2 तारखेची निवडणूक हे माननीय देवेंद्र फडणवीसचे सरकार, आपलं सरकार, या सरकारने बुलढाणा शहराच्या जनतेकरता 18 पगड जाती, 12 गुंठेदार ओबीसी समाज, 332 जातीचा ओबीसी समाज, शेड्यूल ट्राईब, मागासवर्गीय समाज, आदिवासी समाज, गरीब कल्याणाकरता माननीय देवेंद्रजींनी 48 योजना या महाराष्ट्रात दिल्या आहे. या सर्व योजना अर्पिताताई शिंदेंना पुढचे 5 वर्ष बुलढाण्यामध्ये आणण्याकरता 2 तारखेची निवडणूक आहे. 2 तारखेची निवडणूक ही माननीय आकाश खोनकरजी, चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्हास्तरीय योजनेच्या माध्यमातून 22 योजना ज्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या आहे, त्या योजना बुलढाण्याच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याकरता अर्पिताताईची निवडणूक आहे. बंधू भगिनींनो, अर्पिताताईचं कमळ चिन्ह 124 योजना घेऊन आपल्या बुलढाण्याकरता काम करणार आहे, आपल्या बुलढाण्याकरता काम करणार आहे. माननीय देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला. माननीय अर्पिताताई, आपण निवडून आल्यावर माननीय देवेंद्रजींनी सूचना दिली आहे, माननीय आकाश खोनकर मला जबाबदारी दिली आहे, श्वेताताई महर्लेला जबाबदारी दिली आहे की निवडून आल्याबरोबर 2029 बुलढाणा, 2035 बुलढाणा, 2047 बुलढाणा, 2047 बुलढाण्यामध्ये असलेली जनसंख्या, जन्म घेतलेलं बाळ, जन्म होणारं बाळ, या लोकांना रस्ता, वीज, पाणी, गटर लाईन, साऱ्या योजना करता एक बुलढाण्याचा विकास आराखडा तयार करायचा आहे. आणि हा विकास आराखडा या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी मंजूर करणार आहे. विकसित बुलढाण्याचा विकास आराखडा माननीय देवेंद्र फडणवीसजी मंजूर करणार आहे. बंधुभगिनींनो, विकसित बुलढाणा करण्याकरता अर्पिताताईचं मत महत्वाचं आहे. आणि म्हणून आता देवेंद्र फडणवीसजींनी आपल्याला संबोधित केलं की निवडणूक कशा करता आहे. निवडणूक ही बुलढाण्याच्या विकासाच्या योजनेकरता आहे. बंधू भगिनींनो, आपण या ठिकाणी जनतेला वचन दिलं होतं, जर आपलं
20 वर्षापासून लाडकी बहीण योजना चालू आहे. छत्तीसगडमध्ये 15 वर्षापासून लाडकी बहीण योजना चालू आहे. कारण मध्य प्रदेश छत्तीसगडमध्ये भाजपाचं सरकार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या सरकारने देवेंद्र फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला की जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तोपर्यंत आमच्या लाडक्या बहिणीची योजना ही सुरू राहणार आहे. या लाडक्या बहिणीच्या योजनेला बहिणींनो आम्ही त्या ठिकाणी मजबूत करणार आहे. या योजनेला वाढ देण्याचं काम आपलं सरकार करणार आहे. देवेंद्र फडणवीस सरकार करणार आहे. अर्पिताताई निवडून आल्यावर आकाश भाऊ आम्ही नागपूरमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की नागपूरच्या 250,000 महिला बचत गटांना आम्ही 1 लाख रुपये अनुदान देतो आहे. महामंडळाकडनं 10 महिलांच्या लाडक्या बहिणीचा बचत गट आणि 1 लाख रुपये अनुदान. मी तुम्हाला विनंती करतो अर्पिताताई निवडून आल्याबरोबर या बुलढाण्याचे 200 महिला बचत गट तयार करा. त्या 10 महिलांच्या बचत गटाला 1 लाख रुपयाचे अनुदान कर्ज नाही आहे. 1 लाख रुपयाचं अनुदान देण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे. 200 महिला बचत गटांना 1 लाख रुपयाचा अनुदानाचा चेक आम्ही देणार आहे. जेणेकरून आमच्या लाडक्या बहिणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचं काम आम्ही करणार आहे. लाडक्या बहिणीच्या योजनेसोबतच या महिलांना बहिणींना रोजगार निर्मिती करता प्रचंड मजबूतीने या ठिकाणी काम करणार आहोत. बंधू भगिनींनो आम्ही वचन दिलं होतं जर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार आलं तर या राज्यातल्या बुलढाण्याच्या मलकापूरच्या चिखलीच्या अकोल्याच्या जनतेचं शेतकऱ्याच्या विजेचं बिल माफ करू. बंधू भगिनींनो काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यावर 27,000 कोटी रुपये थकीत होते. तुम्ही कमलाची बटन दाबले. श्वेताताई मल्ले आकाश पुणकर निवडून आले आणि बघा या कमलाच्या बटनने कमाल केली. शेतकऱ्याच्या शेताच्या पंपाचे 27,000 कोटी रुपये देवेंद्र फडणवीस सरकारने माफ केले. 27,000 कोटी रुपये माफ केले. आणि एवढंच नाही तर आपल्या सरकारने वचन दिलं आहे जोपर्यंत आपलं सरकार महाराष्ट्रात राहणार आहे तोपर्यंत शेतकऱ्याच्या पंपाचं विजेचं बिल आम्ही घेणार नाही. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला. बंधू बहिणींनो माननीय देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय केला की जे बुलढाण्याचं घरगुती विजेचं बिल आहे विदर्भात हे 8 रुपये युनिट आहे. कोराडीवरनं माझ्या गावांना जे वीज येतं कोराडीवरनं चंद्रपूरवरनं बुलढाण्याला जे वीज येतं ते 8 रुपये 10 पैसे रेट आहे. हे 2029 मध्ये 5 वर्षांनी 80 पैसे प्रतिवर्ष वाढणार आहे. 2029 मध्ये विजेचा रेट 80 पैसे 12 रुपये होणार आहे. बुलढाण्याच्या जनतेला 12 रुपये विजेचं बिल परवडणार नाही. गरीब माणूस विजेचं बिल भरू शकणार नाही. आणि म्हणून देवेंद्र फडणवीसने राज्यामध्ये मुख्यमंत्री सौर योजना आणली आणि आता विजयराजे 2029 पर्यंत या राज्यामध्ये आपण उन्हेवर तयार होणारे वीज सूर्यावर तयार होणारे वीज आपण तयार करणार आहोत. ही वीज 2 रुपये 80 पैशात पडणार आहे आणि 2 रुपये 80 पैशाची ही वीज आपण या बुलढाण्यामध्ये जे ट्रान्समिशन करणे घरापर्यंत पोहोचवण्याकरता जो खर्च लागेल पण आता 12 रुपयाची वीज बुलढाण्याला नाही तर 2029 मध्ये 6 रुपयामध्ये बुलढाण्याला वीज देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने केला. आपल्या सरकारने केला आहे. बंधू भगिनींनो या ठिकाणी विजयराजे शिंदेचे अर्पिताताई निवडून आल्यावर प्रत्येक वार्डाच्या नगरसेवकाला माझी विनंती आहे. मला देवेंद्रजींनी सांगितलंय की या प्रत्येक वार्डात जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी बसल्या लाडके भाऊ बसले जो 100 युनिट वीज वापरणारा व्यक्ती आहे मध्यमवर्गीय गरीब व्यक्ती आहे त्यांच्या घरावर अर्पिताताई आपल्याला सूर्यघर लावत आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या राज्याला सूर्यघर योजना दिली आहे. या सूर्यघराच्या योजनेमध्ये किमान यावर्षी विचारात 500 कुटुंबांना तुम्हाला सूर्यघर लावायचं आहे. एका सूर्यघराची किंमत 30,000 रुपये आहे. मी तुम्हाला वचन देतो तुम्ही यादी बनवा. अर्पिताताईची
तुम्ही सही घ्या. आकाश फुलकरजी स्वतःच आहे आणि विजयराजे माझा पहिला मंत्रालयाचा पहिल्या मजल्यावर कार्यालय आहे. मी तुमच्यासोबत येईल आणि माननीय देवेंद्र फडणवीसजीकडनं बुलढाणा करता या ठिकाणी 5,000 सूर्यघर मंजूर करून देईल, जेणेकरून या गरीब माणसाला सूर्यघर लावल्यानंतर 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही, 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही. असं सूर्यघर बुलढाण्यामध्ये प्रत्येक घरावर लावण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे. आपलं सरकार करणार आहे. बंधू भगिनींनो, आपण वचन दिलं होतं शेताताई तुम्ही कमळाला मत घेताना जे वचन आम्ही दिलं होतं सोनूर की आपण गाडी घोडा बंगला मर्सडीज कार आहे, फार्म हाऊस आहे, मोठे मोठे घर आहे, त्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करणार नाही. पण जो गरीब माणूस बुलढाण्याच्या 40 वर्ष शेतामध्ये राबतोय, 40 वर्ष शेतामध्ये राबून एक कपड्याचा उत्साह कपडा घेत नाही, अत्यंत शेतकऱ्याची परिस्थिती वाईट आहे. व्याज चक्रवाढ वाढत चालला आहे, व्याज चक्रवाढ वाढत चालला आहे. गरीब माणूस आत्महत्या करत चालला आहे. बंधू भगिनींनो, माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने निर्णय घेतला येणाऱ्या 30 जून 2026 पर्यंत या महाराष्ट्रातल्या गरीब शेतकऱ्याचं कर्जमाफ करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे. देवेंद्र फडणवीस सरकार करणार आहे. बंधू भगिनींनो, तुम्ही शेताला निवडून दिलं, आकाशला निवडून दिलं, चंद्रला निवडून आले. या महाराष्ट्रामध्ये 288 पैकी 237 आमदाराचं या महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात मजबूत सरकार देवेंद्र फडणवीस सरकार निवडून आलं. बंधूंनो, तुमचं मत किती महत्वाचं होतं बघा. मला राज्याचा महसूल मंत्री म्हणून जबाबदारी आहे. महसूल मंत्री म्हणजे मालमत्तेचा मंत्री, मालमत्ता सुरक्षित ठेवणे, जनतेची मालमत्ता सुरक्षित ठेवणे, शेतकऱ्याचे शेत सुरक्षित झाले पाहिजे, शेतकऱ्याचे रस्ते त्या ठिकाणी चांगले झाले पाहिजे आणि बुलढाण्याच्या सरकारी जमिनीवर कोणी अतिक्रमण करू नये याकरता सरकारने मला जबाबदारी दिली आहे. तर विजयराजे, आपल्या सरकारने निर्णय घेतला आहे 4 तारखेला तुमचा बुलढाण्याच्या नगरपालिका ऑफिसमध्ये पोहोचला आहे. या बुलढाण्याच्या इतिहासामध्ये कधी कुठल्याही सरकारने असा निर्णय घेतला नाही. देवेंद्र फडणवीसने मला सांगितलं की बुलढाण्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या निर्णयाचा फायदा झाला पाहिजे. आपण या राज्याचा तुकडे बंदी कायदा परत घेतला. बुलढाण्यामध्ये गुजरात जेवढे भूखंड असतील, प्लॉट असतील, गरीब माणसाचे घर असतील, 15/10/2024च्या पूर्वी 15/10/2024च्या पूर्वी बुलढाणाकरांनो डेट लिहून घ्या. 15/10/2024च्या पूर्वी ज्यांनी जिथं प्लॉट घेतला असेल, अधिकृत असेल की अनधिकृत असेल हे आम्ही बघणार नाही. पण अर्पितात आहे, तुम्ही निवडून आल्याबरोबर मला यादी पाठवा. एकही पैसा न घेता सर्व भूखंड सर्व घरांना प्रॉपर्टी कार्ड देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे, माझी आहे, देवेंद्र फडणवीस सरकारची आहे. या बुलढाण्यातल्या सर्व प्रॉपर्टीला प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. विजयराजे, जेवढे सरकारी जागेवर नवीन जागेवर लोक राहतात, मला यादी द्या. अर्पिता जाईल निवडून आल्याबरोबर पहिला ठराव करा. मी तुम्हाला वचन देतो, मी महसूल मंत्री, माझ्या जबाबदारी आहे, पट्टे वाटपाचा मंत्री मी आहे. या बुलढाण्याचे पट्टे वाटपाचा मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. विजयराजे, निवडून आल्याबरोबर 3 महिन्याच्या आतमध्ये मी बुलढाण्यामध्ये येतो आणि सर्व घराचे पट्टे वाटप करण्याचा निर्णय, सर्व घरांचे पट्टे वाटप करण्याचा निर्णय करण्याची जबाबदारी आहे. देवेंद्र फडणवीसजीने मला जबाबदारी दिली आहे. आज कामगार मंत्री आकाश फुलकर या ठिकाणी आहे. आकाश फुलकरला जबाबदारी आहे. जेवढे कामगार या ठिकाणी बसले आहेत या शहरामध्ये आहेत, त्या कामगाराकरता 27 महत्वाच्या योजना माननीय कामगार मंत्री या ठिकाणी घेऊन येणार आहे. आणि आता तर महसूल खात्यामध्ये एक महत्वाचा निर्णय घेतला. विजयराज, बुलढाणा शहराच्या इंग्रजाच्या काळानंतर कधीच विकास झाला नाही. या शहराचा भूमी अभिलेख झाला नाही. या शहराची सरकारी नोंदी झाली नाही. आमच्या सरकारने निर्णय घेतला आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी नक्षा योजना दिली आहे.
नक्षा योजनेमध्ये गुजरात आपल्या वहिनी निवडून आल्या. अर्पिताताई मला तुम्ही पत्र द्या, बुलढाण्याला नक्षा योजनेत घ्या. मी नक्षा योजनेत बुलढाण्याला घेतो आणि आमच्या महसूल खात्याचं मोजणीचं विमान मी बुलढाण्याचा वर फिरवतो. काळजी करू नका. महसूल खात्याचा 1 मीटर बाय 1 मीटरचं विमान आहे. तो शहरावर फिरतं. आता उल्केश्वरला फिरून आलाय. कालच 22,000 घराची मोजणी झाली. बुलढाण्याच्या प्रत्येक घराची मोजणी करून प्रत्येक घराचं त्या ठिकाणी भूमी अभिलेख लँड रेकॉर्ड करून देण्याची जबाबदारी ही चंद्रशेखर बावनकुळेची आहे. तुमच्या सर्व घरांची सरकारी मोजणी करून द्यायची जबाबदारी मी घेतो आहे. पण विजयराजे, घर मोजायला 4,000 रुपये खर्च येतो. पत्रकार बंधूंनो, एक घर मोजायला 4,000 रुपये खर्च येतो. पण विजयराज एवढे मागे लागले, एवढे मानमोठे बसले. मी विजयराजचा स्वभाव आहे मानमोठे बसायचा. बघा, ते बुलढाण्याकरता बसलाय मानगुटीवर. तो स्वतःच्या घराकरता नाही बसलाय. त्याने स्वतःचं घर बनवून मागणं नाहीये. पण या बुलढाण्याच्या प्रत्येक गरीब माणसाचं घर बनवून दिलं पाहिजे. त्याची सरकारी मोजणी झाली पाहिजे. त्याचं CPS तयार झाला पाहिजे. त्याचा लँड रेकॉर्ड तयार झाला पाहिजे. आणि एकदा लँड रेकॉर्ड तयार झाला की 500,000 वर्ष तुमच्या घराचं खऱ्या अर्थाने मालकीत्व हे सिद्ध राहतं. आणि म्हणून अर्पिताताई निवडून आल्याबरोबर तुम्ही मला पत्र द्या. बुलढाण्याच्या जनतेकडनं 1 रुपया न घेता आम्ही या बुलढाण्याचं CPS करून देऊ. 1 रुपया घेता CPS करून देऊ. एक कमळाचं मत अर्पिताताईच्या माध्यमातून या शहराचं CPS होणार. एक कमळाचं मत या शहराचे प्रॉपर्टी कार्ड देणार. एक कमळाचं मत सरकारी जागेवरच्या लोकांचे पट्टे वाटप करणार. आणि एक कमळाचं मत माननीय पंतप्रधान मोदीजींनी जे 30 लाख घरं जे महाराष्ट्रात दिले आहे त्यातले 2,000 घरं आम्ही बुलढाण्यात देणार आहोत. त्यातले 2,000 घरं बुलढाण्यात देण्याचा निर्णय आम्ही करतोय. बंधू खऱ्या अर्थाने अर्पिताताईचं कमळ हे विकासाचं कमळ आहे. आणि काँग्रेसचं पंजा हा भकासाचा पंजा आहे. काँग्रेसचे हालत फार खराब आहे. विचारात मी गेलो होतो ओढाटीवरच्या गावात परवा ब्रह्मपुरीमध्ये. 5,000 कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडली. मी सांगलीमध्ये गेलो, तिथे राहुल ब्रह्माराव 3,000 काँग्रेस सोडली. 3,000 कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडली. मी गडचिरोलीमध्ये गेलो, आदिवासी परिवारांनी काँग्रेस सोडली. पुसदमध्ये, दिग्रसमध्ये, दारव्यामध्ये, यवतमाळमध्ये, परवा तर नागपूरमध्ये काँग्रेसचे 20 वर्ष अध्यक्ष असलेले बाबूराव झाडे यांच्या मुलांनी काँग्रेस सोडली. 40 वर्ष विलासराव देशमुखासोबत राहणारे 40 वर्ष विलासराव देशमुखासोबत राहणारे बाबूराव तिळकी यांच्या मुलांनी काँग्रेस सोडली. मी त्यांना विचारलं, तुम्ही काँग्रेस का सोडताय? ते म्हणले, काँग्रेसमध्ये काही राम नाही राहिला. काँग्रेस पार्टी किंचित होत चालली आहे. काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते सोडत चालले आहेत. काँग्रेसमध्ये विसंवाद आहे. काँग्रेसमध्ये संवाद नाही आहे. आज परिस्थिती अशी आहे, नाना पटोले वडेट्टीवारचं तोंड पाहत नाही. वडेट्टीवार नाना पटोलेचं तोंड पाहत नाही. दोघे म्हणून हर्षवर्धन सप्पाला कोणी विचारत नाही. आणि तिघे म्हणून झालं नाही कोणी. काँग्रेसची हाल खराब. काँग्रेस पार्टी दुसरं जहाज आहे. दुसऱ्या जहाजावर कोणी लढाकडे बसू नका. काँग्रेस पार्टीच्या मागे कोणी नाहीये. विजयराजे शिंदेच्या मागे चंद्रशेखर बावनकुळे, आकाश फुटकर, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदीजी आहे. तिकडे कोणी नाही आहे. आणि त्यामुळे तुमचा जहाजात बसू नका. विकासाची गाडी 4 चाकाची आहे. विकासाची गाडी 4 चाकाची आहे. बुलढाण्याच्या विकासाची गाडी नगरपालिकेसमोर उभी आहे. 4 चाकाची विकासाची गाडी आहे. एक चाक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 55 योजनाचा. दुसरं चाक माननीय देवेंद्र फडणवीसच्या 48 योजनाचा आहे. तिसरं चाक बुलढाणा शहराची विकास योजना, रस्ते विकास योजना करण्याचं तिसरं चाक माननीय नितीन गडकरी साहेबांचा आहे. आणि याला 4थं चाक आता बुलढाण्याच्या 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये लावायचं आहे. 4थं चाक
चौथे ताक आमच्या अर्पिताताई शिंदेचे असणार आहे, अर्पिताताई शिंदेचे असणार आहे. बंधू भगिनींनो, विकासाची गाडी 4 चाकाची आहे. मोदी इथे येऊन जाते 1 ताक, देवेंद्र इथे येऊन जाते 1 ताक, माननीय गणपती नितीन गडकरी साहेबांचे येऊन जाते 1 ताक आणि माननीय अर्पिताताईचे येऊन जाते 1 ताक. 4 चाकाची गाडी जर असेल तर बुलढाण्यावरून निघेल, आकाश पुरकरकडे जाईल, त्यांची सर येईल. आमच्या अर्पिताताई निवडून आल्यावर आमच्या बुलढाण्याला जातील, माझ्याकडे येतील, देवेंद्रजीकडे जाईल, नितीन गडकरीकडे जाईल, गडकरीजीकडे जातील. आमच्या श्वेताताई अर्पिताताईला मदत करतील आणि बुलढाण्याकरता जेवढा पैसा लागेल, मला मान्य देवेंद्रजीने पाठवलंय आणि सांगितलंय की बुलढाण्याला वचन द्या, जेवढा पैसा बुलढाण्याच्या विकासाकरता लागेल तेवढा पैसा आणून द्यायची जबाबदारी आकाश पुरकर आणि चंद्रशेखर बावनकुळेची आहे. जेवढा नागपूरला मदत करतो आम्ही तेवढे बुलढाण्याला करण्याकरता देवेंद्रजींनी मला सांगितलं आहे. बंधू भगिनींनो, आता माननीय विजयराव तुम्ही सांगत होते या शहराची बदमाशी, या शहराचा भ्रष्टाचार, तुम्ही काळजी करू नका, जनतेने ठरवलं आहे आता या ठिकाणी भ्रष्टाचार, अनाचार, दुराचाराच्या विरुद्ध मतदान करायचं आणि या ठिकाणी अर्पिताताईला निवडून आणायचं. आता जनता ज्या गोष्टीचा निर्णय करणार आहे, आपल्याला फार बोलाची गरज राहिली नाही, जनता त्या गोष्टीचा निर्णय करणार आहे. करणार आहे का निर्णय तुम्ही? करणार आहे का निर्णय? बोलूयात सगळं आमच्या लाडक्या बहिणी मागे, हो लाडके भाऊ मागे होतात, त्यांनी सांगा लाडके भाऊ मागचे आवाज येतो आहे तुमच्याकडे, दोन्ही हात वर करून झाला निर्णय करणार आहे ना? बघा, दीपावलीमध्ये लक्ष्मीपूजन केलं की नाही केलं? दीपावलीचं लक्ष्मीपूजन केलं का नाही? अरे हो की नाही जोरात सांगा ना. दीपावलीमध्ये लक्ष्मीपूजन केलं का? मग दीपावलीमध्ये लक्ष्मीपूजन करताना तुम्ही पूजा केली तेव्हा बघितलं असाल महालक्ष्मीची कशा होती, महालक्ष्मीची कशा होती, महालक्ष्मीची कशा होती. मी तुम्हाला सांगतो, दीपावलीला महालक्ष्मीची कमलावर होती. नितीन गडकरींनी मला पाठवलं, आमचं एक काम ऐकाल का? ऐकायचं तर बुलढाण्याला जरा सकाळी लवकर 9 वाजता चहा पिऊन दिली. दोन्ही हात वरतून झालं, ऐकाल का? तर तुम्ही एक काम ऐका, 2 तारखेला सकाळी उठा, आपल्या आजूबाजूचे 10 घरं सोबत घ्या आणि इतक्या जोराने कमलाचे बटन दाबा, पक्ष बटन सोडू नका, आता आमच्या अर्पिताचं नुकसान होईल. एवढे कमळ, एवढे कमळ, एवढे कमळ, एवढे कमळ आणा, एवढे कमळाच्या बटना दाबा, आपल्या जनतेला समजवा. दादा घरी जा, दादा घरी जाऊन एक तर कोणी त्या ठिकाणी आजपासून तुमची आम्हाला गरज आहे. आजपासून बुलढाण्याच्या जनतेची मताचं कर्ज ह्या ठिकाणी आलो आहे. आमच्या अर्पिताताई मताचं दान करून देणार नाही, आमच्या अर्पिताताई मताचं कर्ज मागतात आहे. तुम्ही अर्पिताताईच्या कमलावर मताचं कर्ज घ्या. 5 वर्ष अर्पिताताई तुम्हाला विमानतळाने तुमच्या आजच्या अपेक्षा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी 2 तारखेला प्रचंड बहुमताने माझी अर्पिताताईला निवडून द्या. लागला प्रश्न विकासाचा, विजयराजे तुम्ही आमच्या म्हणून काम केलं आहे, मी आहे, देवेंद्रजी आहे, आपण सर्व मिळून विकसित बुलढाणा पूर्ण करूया, विकसित बुलढाणाचा संकल्प करूया, एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपूर्ण. धन्यवाद. सर्वांना सूचना आहे की राजमंगल कार्यालयामध्ये जेवणाची व्यवस्था केली या ठिकाणी देत आहे. त्यानंतर आधार पुनर्रचनासाठी मी आमंत्रित करतो शहराध्यक्ष मंदार सार्वजनिक निवडणूक नगर